आता आपण पाहणार आहोत सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये. सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये आहेत सार्वत्रिकता, सुनिश्चित उद्देश, उत्क्रांत स्वरूप, स्थिरता, प्रतिकात्मक व भौतिक लक्षणे किंवा चिन्हे. सार्वत्रिकतामध्ये आदिवासी, ग्रामीण, नागरी, विकसनशील, विकसित अशा प्रकारच्या सर्व समाजांमध्ये सामाजिक संस्था आहेत. सामाजिक संस्थेचे अस्तित्व नसणारा एकही समाज नाही, म्हणून सार्वत्रिकता हे संस्थेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरते. सुनिश्चित उद्देश. प्रत्येक सामाजिक संस्थेची निर्मिती एक किंवा अनेक हेतू किंवा उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी झालेली असते. उद्दिष्टांची पूर्ती होत असल्यामुळे संस्था पिढ्यानपिढ्या टिकून राहतात. कुटुंब, धर्म, राज्य, शिक्षण अशा सर्वच सामाजिक संस्थांची निर्मिती एका किंवा अनेक हेतूंची पूर्तता करण्यासाठी झालेली असते. उत्क्रांत स्वरूप. कोणतीही संस्था अचानक किंवा एकदम निर्माण होत नसते. त्यांची निर्मिती दीर्घकाळ सुरू असणाऱ्या संस्थाकरणाच्या प्रक्रियेतून होते. संस्थेचा प्रारंभ जनरीतीमध्ये होतो. काही काळानंतर जनरीतीचे रूपांतर लोकरूढी लोकनीतीमध्ये होते आणि काही काळानंतर नियम, कार्यक्रम व प्रतिकात्मक साधनांद्वारे त्यांना स्पष्ट आणि निश्चित असे स्वरूप प्राप्त होते. नंतर आहे स्थिरता. समूह, संघटना किंवा मंडळे यांच्या तुलनेत सामाजिक संस्था अधिक प्रमाणात स्थायी असतात. कुटुंब, विवाह, धर्म, राज्य यासारख्या सामाजिक संस्था अधिक प्रमाणात स्थायी असतात आणि काळानुसार संस्थेच्या संरचनेत व प्रकार्यामध्ये काही बदल घडून येतात. प्रतिकात्मक व भौतिक लक्षणे किंवा चिन्हे. सर्व सामाजिक संस्थांची प्रतिकात्मक लक्षणे किंवा भौतिक लक्षणे निर्माण होतात. उदाहरणार्थ राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राज्यमुद्रा ही राज्यसंस्थेची प्रतीके आहेत. देवदेवतांच्या मूर्ती, स्वस्तिक, क्रॉस, देऊळ, मशीद, चर्च ही धर्मसंस्थेची प्रतीके आहेत. घर आणि घरांमधील वस्तू ही कुटुंब संस्थेची भौतिक लक्षणे आहेत. यंत्रे, कारखाने, अधिकोष, गोदामे ही सर्व अधिसंस्थेची भौतिक लक्षणे आहेत. सामाजिक संस्थेची प्रकारे आणि महत्त्व. कुटुंब, धर्म, राज्य यासारख्या सर्व सामाजिक संस्थांची प्रकारे एकाच प्रकारची नाहीत, कारण प्रत्येक सामाजिक संस्थेची उभारणी समाजाची कोणती तरी एक मूलभूत स्वरूपाची गरज पूर्ण करण्यासाठी झालेली असते. संस्थेच्या सामान्य प्रकार्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येते. मानवाच्या व समाजाच्या गरजांची पूर्ती, संस्कृतीचे हस्तांतरण, सामाजिक नियंत्रण, मार्गदर्शन, अनुरूप परिस्थिती निर्माण करणे. मानवाच्या समाजाच्या गरजांची पूर्ती. प्रत्येक सामाजिक संस्था व्यक्तीच्या व समाजाच्या मूलभूत गरजांची पूर्ती करण्यासाठी निर्माण झालेली असते. संस्कृती हस्तांतरण, कुटुंब, विवाह, धर्म, राज्य या सर्व सामाजिक संस्थांचा वारसा मागच्या पिढीने पुढच्या पिढीला दिला. सामाजिक संस्था एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला लोकरूढी, लोकनीती, प्रतिकात्मक चिन्हे आदीचे आणि संस्कृतीचे हस्तांतरण करीत असतात. सामाजिक नियंत्रणामध्ये संस्थांमुळे समाज सदस्यांच्या वर्तनक्रियांची क्रमवार नियमांनी बांधलेली कार्यपद्धती रूढ होते. या कार्यपद्धतीचा रोख व्यक्तीचे वर्तन कसे असावे आणि व्यक्तिमधील परस्पर क्रिया कोणत्या प्रकारच्या असाव्यात हे स्पष्ट करणाऱ्या प्रमाणकांकडे असते. यामुळे सामाजिक संस्थांकडून सामाजिक नियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य होते. नंतर आहे मार्गदर्शन. आपल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी व्यक्तीने काय करावे याचे मार्गदर्शन संस्था करीत असतात. संस्थेद्वारे व्यक्तीला एक पद निश्चित किंवा स्थान मिळते. त्या स्थानाशी संबंधित कार्य कोणते यासंबंधीचे मार्गदर्शन संस्थांद्वारे होत असते. नंतर आहे 5. अनुरूप परिस्थिती निर्माण करणे. संस्थांमुळे सर्व समाज सदस्यांसाठी त्यांच्या गरजांची पूर्ती करण्याचा एक ठराविक आणि निश्चित असा मार्ग तयार होतो. त्यामुळे व्यक्तींमधील संघर्ष निर्माण होण्याची शक्यता कमी होते. व्यक्तीच्या समाजाच्या प्रगतीसाठी संस्थांमुळे अनुरूप परिस्थिती निर्माण होते. आता सामाजिक संस्था आणि सामाजिक परिवर्तन हे समाजाच्या विशिष्ट अस्तित्वविषयक गरजा पूर्ण करण्याच्या संदर्भात व्यक्तीच्या वर्तन प्रकारांचा रोख निश्चित करणारी प्रमाणके व मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात आणि या प्रमाणकांना व मूल्यांना उचित वा युक्त मानले जाते. तो उपयुक्त असा सामाजिक वारसा आहे अशी समाजाची धारणा असते. थोडक्यात संस्थात्मक वर्तन प्रकारांच्या युक्ततेबद्दल शंका व्यक्त करणे हे समाजात निंद्य मानले जाते. संस्थांतर्गत सामाजिक संबंधाचे स्वरूप दीर्घकाळ टिकणारे असले तरी ते अपरिवर्तनीय नसते. मंदगतीने का होईना, परंतु त्यांच्यात कालांतराने बदल किंवा परिवर्तन होतच असते.
सामाजिक संस्थेमध्ये होणारा बदल हा तिच्या संरचनेत होतो, तसेच प्रकार्यामध्येही होतो. अलीकडच्या काळात भारतीय कुटुंबातील पती-पत्नींच्या संबंधामध्ये बदल घडून आला. पूर्वीपेक्षा पती-पत्नीमधील संबंध हे अधिक बरोबरीचे आणि समानतेचे झाले. कुटुंबाचे संयुक्त स्वरूप जाऊन त्याऐवजी विभक्त स्वरूप प्राप्त झाले. म्हणजेच समाजव्यवस्थेचे स्थित्यात्मक आणि गत्यात्मक स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने सामाजिक संस्थांचे अध्ययन उपयुक्त ठरले.